शहाणा आश्रमशाळेला अखेर शासकीय इमारतीसाठी परवानगी। बिरसा फायटर्स संघटनेच्या पाठपुराव्याला यश। शहादा तालुक्यातील शहाणा येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला अखेर शासकीय इमारत बांधकामासाठी वन जमिनीवर परवानगी देण्यात आली आहे। बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व संघर्षामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। शहाणा येथील शासकीय आश्रमशाळा 1972 पासून सुरू आहे। गेल्या 52 वर्षांपासून इमारतीचा अभाव असल्यामुळे शाळा खाजगी इमारतीत चालवली जात होती। विद्यार्थ्यांना पावसात भिजून उन्हातान्हात शिक्षण घ्यावे लागत होते। बिरसा फायटर्स संघटनेचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी व राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी संबंधित विभागांशी वारंवार पाठपुरावा केला। वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण केले होते, त्यांच्यावर निलंबनाची मागणी संघटनेकडून करण्यात आली। वन विभाग व आदिवासी विकास प्रकल्पाच्या अनास्थेमुळे शाळा वडगाव येथे स्थलांतरित होणार होती। अखेर 16 मे 2025 रोजी उपवन संरक्षक संतोष सस्ते नंदुरबार वन विभाग यांनी वन जमिनीवर शासकीय इमारतीसाठी मंजुरी दिली। ही परवानगी वन हक्क कायदा 2006 व नियम 2008 मधील कलम 32 नुसार देण्यात आली आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत एकूण 32 शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून त्यापैकी 27च्या इमारती पूर्ण, 4च्या कामे सुरू आहेत। फक्त शहाणा शाळेला अद्याप इमारत मिळालेली नव्हती। आता प्रस्तावित इमारतींची मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। बिरसा फायटर्स संघटनेने इमारतीचे काम लवकर सुरू करून पूर्ण करण्याची मागणी केली आहे। ही केवळ मंजुरी नसून आदिवासी हक्कांच्या लढ्याचे यश आहे। शहाणा येथील विद्यार्थ्यांचे आयुष्य आता बदलणार आहे, मात्र यावर वेळेत कृती होणेही तितकेच आवश्यक आहे। 52 वर्षापूर्वी सुरू झालेल्या शासकीय आश्रमशाळा शहाणा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या शाळेला पक्की इमारत नव्हती। त्यामुळे या शाळेतील आमचे आदिवासी विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये उन्हातान्हात पावसात भिजत जेवत होते, शिकत होते। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सह जे आमचे बिरसा फायटरचे कार्यकर्ते आहेत ते या शाळेला इमारत व्हावी, या शाळेच्या इमारत बांधकामासाठी जागेला मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते। या शाळेच्या जागेसाठी व इमारत बांधकामासाठी काम होत होतं, परंतु हे काम होऊ नये म्हणून काही पुढारी आमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करत होते। होणारं काम ते होऊ देत नव्हते। श्रेयवादासाठी ते अशा पद्धतीने आडकाठी घालत होते। तरीही आम्ही बिरसा फायटर कार्यकर्ते खचलो नाही। सातत्याने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार, माननीय प्रकल्प अधिकारी नंदुरबार, माननीय वन अधिकारी शहादा नंदुरबार या सगळ्या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला। या पुढाऱ्यांनी एवढी स्थिती आणून ठेवली की ही शाळा जागेअभावी शहाणाहून वडगावला स्थलांतरित होणार होती। तरी सुद्धा हे लोक असं म्हणत होते, जाऊ द्या ना दुसऱ्या गावात शाळा। परंतु या लोकांना काम व्हावं अशी इच्छा नव्हती। परंतु आमच्या बिरसा फायटरच्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही। सातत्याने आम्ही पाठपुरावा प्रशासनाकडे करत राहिलो, बातम्याही त्याच्या येत राहिल्या आणि एक दबाव गट प्रशासनावरती आम्ही निर्माण केला आणि अखेर या पुढाऱ्यांनाही आम्ही नमवलं आणि माननीय उपवन संरक्षक वन विभाग नंदुरबार यांनी या शाळेच्या जागेसाठी आता मंजुरी दिलेली आहे आणि शाळेची इमारत सुद्धा येथे आता लवकरच होणार आहे। म्हणून या कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहयोग केलं त्या सर्व बिरसा फायटर्स टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गावकऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। जय बिरसा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरे, नंदुरबार।